इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा दावतपूर गावचे सरपंच माजी सरपंच उपसरपंच विठ्ठल बेळजवळगे यांनी आपल्या गावचा कायापालट करून विकास करून हे तालुक्याला दाखवून दिलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं याची दखल घेत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विठ्ठल बेळजवळगे यांच्या सौभाग्यवती मंदाकिनी विठ्ठल बेळजवळगे यांना जिल्हा परिषदसाठी उमेदवारी अर्ज लांबजना सर्कलमधून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि आज नागरसोगा या ठिकाणाहून प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आहे। विठ्ठल बेळजवळगे आपल्या माध्यमाशी जोडलेले आहेत। नेमकं काय नागरिकाच्या समस्या घेऊन त्या सामोरे जाणार आहेत आपण विठ्ठल बेळजवळगे यांच्याशी जाणून घेणार आहोत। काय नाव सांगा? नक्कीच सर, तुम्ही जी म्हटल्याप्रमाणे मी माझ्या गावचा 3 टर्म म्हणजे 15 वर्ष उपसरपंच, 5 वर्ष सरपंच आणि 5 वर्ष माझी पत्नी सरपंच, अशा एकंदरीत आम्ही 18 वर्ष कारभार आज गावचा पाहत आहोत। आमच्या दाऊदपूरकर वासियांनी मोठ्या विश्वासानं मतदान करून आम्हाला 4 टर्म बहुमताने निवडून दिलं, ते फक्त आणि फक्त विकासाच्या जोरावर। आमचा कोणता राजकीय पाठबळ आमचा नाही किंवा राजकीय वारस आमचा नाही, केवळ आणि केवळ सामान्य जनतेशी जुडलेली नाळ आणि त्या लोकांचा केलेला विकास या माध्यमातून आम्हाला गावाने स्वीकारलेला आहे आणि त्याचीच दखल घेऊन पूर्ण लांबजना मतदारसंघातून आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचं एक विजन आहे की महाराष्ट्रामध्ये औसा तालुका विकासाला 1 नंबर व्हावा, ते विजन त्यांचं आहे आणि त्या विजनला साथ देण्यासाठी म्हणून या लांबजना मतदारसंघातील नागरिकांनी माझी उमेदवारी द्यावी अशी साहेबांकडे विनंती केली आणि या लांबजना मतदारसंघातील विनंतीला मान देऊन माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टी आणि बसवराजी पाटील साहेब यांनी त्याची दखल घेतली आणि लांबजना मतदारसंघातून आमची उमेदवारी दाखल करून आमची उमेदवारी फायनल झाली आणि त्याचा प्रचार आज या नागरसुगामध्ये माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचे सुपुत्रांच्या शुभ हस्ते आम्ही हनुमान या गावचे ग्रामदैवत हनुमान मारुती महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही नारळ फोडून शुभारंभ केला। ज्याप्रमाणे आपण गावचा विकास केलेला आहे, आज जर आपल्या गावाकडे पाहायला गेलं तर एकंदरीत विकास दिसून येतो। त्याप्रमाणे आपण आता जिल्हा परिषदमध्ये जे सर्कलमध्ये गाव येतात त्या दृष्टिकोनातून काय बघता? नक्कीच, जसं आमचं गाव आज तालुका पातळीवर गाजले, राज्य पातळीवर च्या स्पर्धेमध्ये टिकून आहे, त्या पद्धतीनं आम्हाला लोक 100% तर निवडून देणारच, त्यास काही शंका नाही। नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये लांबजना गट, लांबजना मतदारसंघातील जे 13-14 जी गावं आहेत, तांड्या वस्त्या आहेत, त्या प्रत्येक तळागाळापर्यंत जाऊन त्यांचा जो दाऊदपूरचा विकास, जो दाऊदपूर मॉडेल बनविला, तसं लांबजना संघ हा एक मॉडेल बनवून 59 मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये लांबजना गट हा एक सुंदर आणि स्वच्छ आणि पारदर्शक कारभार हा गट निर्माण 100% आम्ही करणार, त्यात काही शंका नाही। आम्हाला लोकांचाही आत्मविश्वास आमच्यावर एवढा आहे आणि आमचाही लोकांच्यावर आत्मविश्वास एवढा आहे। आम्ही गावगाव भेटत असताना, लोकांची भेट घेत असताना लोकांनी प्रामाणिकपणाने त्यांच्या अडचणी, शेतरस्ते असतील, गावातील रस्ते असतील, नाल्या असतील, महिलांचे गटांचे प्रश्न असतील, महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असतील, लहान सहान उद्योजकांचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न आमच्या पुढील लोकांनी आम्ही फिरत असताना मांडलेत। ती एक खरंच लोकांचं सुद्धा एक मोठेपण आहे आणि प्रश्न मांडून तुमच्यावर 100% आत्मविश्वास आहे म्हणून आमच्याकडे आमचे प्रश्न मांडत आहोत। आम्ही 5 तारखेला तुम्हाला या लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात बहुमतानं तुम्हाला निवडून देऊ। आमचे प्रश्न तुम्ही येणाऱ्या 5 वर्षा काळामध्ये त्याच पद्धतीनं तुम्ही सोडवचाल असा आत्मविश्वास आम्हाला लोकांनी, नागरिकांनी, मतदारांनी दिलेला आहे। त्यामुळं आमच्या विजयाची आम्हाला काहीच अडचण वाटत नाही। आमच्या या सर्व मतदारसंघातील लोकांचा प्रतिसाद पाहता, तरुण वर्गाचा प्रतिसाद पाहता, वृद्धाचा प्रतिसाद पाहता, महिलांचा प्रतिसाद पाहता आज आमचा विजय निश्चित आहे असं मला आत्मविश्वासानं वाटतं। एकंदरीतच ज्याप्रमाणे ठामपणे गावचा विकास करून आज विठ्ठल बेळजवळगे यांनी दाखवलेला आहे, त्याचाच विश्वास ठेवून आमदार साहेबांनी यांना मंदाकिनी विठ्ठल जवळगे यांना उमेदवारी बाजार सर्कलमधून दिलेली आहे। त्या अनुषंगानं लांबजना सर्कलमधून एकंदरीत उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच अनुषंगानं गावच्या विकासाच्या अनुषंगानं आज लांबजना सर्कलचा विकास करण्यासाठी मंदाकिनी विठ्ठल जवळगे या मतदाराशी सामोरे जात आहे। मंदाकिनी विठ्ठल बेळजवळगे यांनी जिल्हा परिषदसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज नागरसोगा या ठिकाणाहून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। समितीसाठी सुकेशना श्रीधर जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि नागरसोगा या ठिकाणाहून आज अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव यांच्या
हातसे आज या ठिकाणी नागरसोगा या ठिकाणाहून प्रचाराचा नारळ शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नेमकं कुठल्या मागण्या घेऊन नागरिकाला सामोरे जाणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझं नाव सौ मंदाकिनी विठ्ठल बेडजोळगे आणि मी लांबजना गटात कमळ हे आमचं चिन्ह आहे. आणि आम्ही विकासासाठी आज जसा आमच्या गावचा जसा विकास झाला आहे आज दाऊदपूर गावचा, तसंच आम्हाला पूर्ण लांबजना सर्कलचा विकास करायचा आहे. त्यासाठी आम्ही आज हे भाजप पक्षातून उमेदवारी मागितलेली आहे आणि आम्ही या भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे म्हणून आम्ही उमेदवारी घेतलेली आहे आणि आमच्यावर पूर्ण जनतेचा विश्वास पण आहे आणि आम्ही या 5 वर्षात करून दाखवूच हे जनतेला आमचं आव्हानच आहे. काय विजन काय राहणार आहे, म्हणजे आपण लोकांनी कुठल्या समस्या घेऊन सामोरे जाणार आहात? कुठलीही समस्या राहू द्या विकासाची आमच्यापर्यंत, रस्त्याची राहू द्या किंवा गावातली कुठली नाल्याची असू द्या किंवा त्यांना असं काही सभागृहाचं असू द्या, काही असू द्या, त्यांच्या अडीअडचणी आम्ही समजून घेऊत आणि आम्ही त्याच्यावरच फोकस करून आम्ही सर्व कामे करू. एकंदरीत जिल्हा परिषदचा जर आजच्या लोकांचा प्रश्न जर पाहिला तर रस्त्याचा आणि गोट्यांचा मोठा प्रश्न आहे. त्या संदर्भात आपले काय कार्यकारण राहणार आहे? हो, आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करूत की त्यांचं जे काही असेल गोट्याचं असू द्या कोणतीही असू द्या योजना, आम्ही कुठल्याही योजनेपासून त्यांना वंचित ठेवणार नाही. आमच्याकडून होईल तेवढी सेवा आम्ही त्यांना भरघोस देऊ. एकंदरीतच जिल्हा परिषदसाठी मंदाकिनी विठ्ठल बेडजोळगे यांनी जिल्हा परिषदसाठी एकंदरीतच लांबजना या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर सुकेशना जाधव यांनी पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकंदरीत काय विजन घेऊन त्या मतदानासमोर जात आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात. काय नाव आहे आपलं? माझं नाव सुकेशना श्रीधर जाधव. मी पंचायत समिती गट नागरसोग्याचे उमेदवार आहे. मी जसं माझ्या गावात 20 वर्ष काम केले तसंच मी पंचायत समिती गट नागरसोगामध्ये काम इच्छुक आहे आणि मी प्रत्येक गावोगावी आता प्रचार करते. आज नागरसोग्यात आम्ही नारळ फोडलो, प्रचार केलो, तिथं आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटला आणि आम्हाचं चिन्ह कमळ आहे. कमळ हे ते फुलवतीलच असे माझी अपेक्षा. एकंदरीतच औषधचे विकास पुरुष आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आज लांबजना सर्कलमधून विठ्ठल बेडजोळगे यांच्या घरची सुकेशना बेडजोळगे आणि सुकेशना श्रीधर जाधव यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करून आज नागरसोगा या गावाकडून प्रचाराचा नारळ शुभारंभ या ठिकाणी अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव यांच्या हस्ते आज नागरसोगा या गावावरून प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा.